सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे। जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून, त्याच्यामध्ये कोण दुबार आहे कोण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी सवय आशिष शेलारांना आहे, त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय। आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोध कार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपळे असतील, तिथले उपविभागाध्यक्ष असतील, तिथले शाखाध्यक्ष असतील, तिकडे गटाध्यक्ष असतील, या सगळ्यांनी केलं। अनेक 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 मतदार यादीतले घोटाळे आहेत। आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला असं वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे, तिथे आमचे तुषार आपळे सुद्धा राहतात। आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये 1 नंबर ते 28 नंबर असे फ्लॅट आहेत आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची, तिथे 1 ते 28 घर क्रमांक आहेत। तिथे आम्हाला 2 नावं अशी आढळली। एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको, या महिला असाव्यात, कारण पतीचं नाव आहे बासू कलको, घर क्रमांक 455। आता ज्या फ्लॅटमध्ये 1 ते 28च फ्लॅट आहेत, तिकडे 455 घर क्रमांक कुठून आला, हा महत्वाचा प्रश्न। आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात, त्यामुळे हे 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही 455 नावाचा घर क्रमांक नाही। आणि त्यांच्या सोसायटीचे सेक्रेटरी जे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला, कधी काय, तो आलेला नाही आणि असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही। त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर, पतीचं नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज, त्यांचा घर क्रमांक आहे 12/33। जिथे 1, 2, 3 ते 28 असे घर क्रमांक, ते 12-33 हा कुठला क्रमांक आहे माहित नाही। वय 37, लिंग महिला। आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये राहिलेली नाही। मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं, का कोणी जाणीवपूर्वक घातलं, का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं, याचं संशोधन मला वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे।